नमस्कार. चहा घेता घेता सहजच आपण मिसळण्याच्या डब्याचे मध्ये असणाऱ्या पदार्थांबद्दल म्हणजे मसाल्याच्या पदार्थांबद्दल बोलतोय आणि त्याच्यामध्ये आज आपण विचार करणार आहोत धण्यांबद्दल. नुकताच धनत्रयोदशी होऊन गेलेली आहे आणि त्यामुळे धणे आणि गूळ ही खिरापत असणारी एक धनत्रयोदशी हा एक दिवस आपण साजरा केलेला आहे. धन्वंतरी जयंती या निमित्ताने आणि धनत्रयोदशी या दृष्टीनेही धण्याची धण्याचं महत्व आहे. धण्याची खिरापत किंवा धण्याचा नैवेद्य असतो. धणे आणि गूळ हा धणे आणि गूळ, धणे आणि हळद या सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या आहेत. त्यामुळे बाकीच्या सगळ्यांच्या बरोबर धणे हे आपल्या मिसळण्याच्या डब्यामध्ये आहेत, हे अतिशय चांगली गोष्ट आहे. महत्वाचा भाग असा आहे की सगळे पदार्थ एक जात, सगळे उष्ण आहेत आणि धणे ही एकच गोष्ट आहे की जी खऱ्या अर्थाने शीतल आहे. त्यामुळे धणे हे आपल्या फोडणीमध्ये, आपल्या आहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपण वापरले पाहिजेत आणि त्याचे फायदे करून घ्यायला हवेत. त्यामुळे आपण ज्यावेळेला धणे जिऱ्याचं पाणी आपण ज्यावेळेला पित असतो, हे आपल्या शरीरातली उष्णता कमी होण्यासाठी किंवा पित्त कमी होण्यासाठी आपण हे घेतो. तर त्याच्यातला शीतल हा जो इफेक्ट आहे, हा मुख्यतः धण्यामुळे येतो आणि त्याला मदत करणारं हे जिरं आहे. त्यामुळे त्यातला शीतल गुण जो आहे, तो मुळात धण्यामुळे येतो आणि म्हणूनच धणे हे आपल्या मिसळण्याच्या डब्यामधले शीतल असा इफेक्ट निर्माण करणारे असे ते आहेत. म्हणून त्यांचं अगदी वेगळं महत्व आहे. आपण ज्यावेळेला सुंठवडा करतो, रामनवमीला म्हणा किंवा श्रीकृष्ण जन्माच्या वेळेला, तर त्यावेळेला सुंठ, साखर आणि धण्याची पूड असं ते एकत्र येतं. पण काही ठिकाणी काय करतात की धणे हे उपासाला मान्य करत नाहीत. त्यामुळे धणे हे त्या सुंठवड्यामधून वगळलं जातं, कारण त्यांनी उपवास मोडण्याची भीती वाटते म्हणून. पण धणे जसे शीतल आहेत, पण त्याबरोबर अग्निदीपन म्हणजे थोडंसं अग्नी वाढवणारे पण आहेत. म्हणजे हा वैशिष्ट्य आहे. उष्ण असून पाचकाग्नी वाढवणारे पदार्थ खूप आहेत, पण शीतल असून अग्निदीपन करणारे असे जे आहेत पदार्थ, त्याच्यामध्ये एक धणे आहे आणि तो एक महत्त्वाचा पदार्थ आपल्या मिसळण्याच्या डब्यामध्ये व्यवस्थित आपल्या जुन्या लोकांनी तो आणलेला आहे. धणे अर्थातच कोथिंबिरीचं हे बीज आहे. त्यामुळे कोथिंबिरीचे गुणधर्म त्या धण्यामध्ये आहेत का धण्याचे गुणधर्म कोथिंबिरीमध्ये आहेत, याचा विचार करण्यापेक्षा दोन्हीही शीतल आहेत आणि दोघांचे उपयोग करता येतो, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे उत्साह वाढवणारा, आनंद देणारा आणि मुख्य म्हणजे इतर पदार्थांमुळे होणारी जळजळ कमी करण्याचं काम हे धणे करत असतात. आणि त्यामुळे धणे आपण जसे फोडणीमध्ये घालतो, तशी धण्याची डाळ ही आपण जेवणानंतर मुखवास किंवा मुखशुद्धीसाठी आपण वापरत असतो. त्याचंही कारण तेच आहे, कारण ते शीतल आहेत, त्याचबरोबर पचनाला मदत करणारे आहेत आणि मुख्य थोडेसे तुरट आहेत. त्यामुळे जेवणानंतर जसं तुम्ही ताक घ्याल त्या तुरटपणासाठी, पचन चांगलं होण्यासाठी, तसंच धण्याची डाळ किंवा धणे किंवा धण्याची पूड खाणं हेही उत्तम त्यातला परिणाम दाखवणारं असं हे द्रव्य आहे. त्यामुळे धण्याचा वापर हा रोजच्या आहारामध्ये व्हायला हवा. पण धणे थोडेसे जास्त प्रमाणात वापरायला लागतात. कारण अर्धा ते पाऊण चमचा इतकं त्याचा इफेक्ट चवीच्या दृष्टीने हे आपल्याला अनुभवता येतो. या दृष्टीने ते महत्वाचं आहे. धण्याचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे सतत तहान लागत असेल, तर त्यामुळे धणे चावून खाणं किंवा धण्याचं पाणी पिणं हे फार उपयोगी पडतं. हे तृष्णा निग्रहण किंवा तृष्णा कमी करण्याचं काम हे धणे खूप चांगलं करतं.
तसंच पोटामधलं सिक्रिशन्स किंवा जर जुलाब किंवा द्रव मल प्रवृत्ती होत असेल तर धण्याचा उपयोग होऊ शकतो. आणि तिथे धणे वापरणं हे अत्यंत संयुक्तिक अशा स्वरूपाचं ते आहे. धण्याबद्दल आणखीन बोलण्यासारखं आहे ते मी पुढच्या वेळेला बोलणार आहे, कारण पुढच्या वेळेला आपण बघणार आहोत मसाले. त्याच्यात थोडंसं आपण वेगळ्या तऱ्हेने बघू. त्यामुळे पुढच्या वेळेला नक्की आपण मसाल्यांच्या दृष्टीने धणे कसे महत्वाचे आहे ते आपण पाहू. सध्या इथेच थांबतो. जय जय रघुवीर समर्थ.